हाय गाईज, आज एक रेस्ट डे आहे. मी परत जाडा होईन किंवा माझ्या आठवड्याभराच्या मेहनतीवर पूर्णपणे सरबत सांडून जाईल, तीच भीती मला आज रस्त्यावर घेऊन आले चालायला. तर ह्याच्या मागे कारण काय हे जाणून घेऊया. आता रेस्ट डेच्या दिवशी जर तुम्ही ठप्प एका जागेवर पडून राहिले तर तुमची ऍक्टिव्हिटी लेवल तर कमी असेल, पण तुम्ही अन्न तर तेवढंच खाल जेवढं नॉर्मल डेजला खाता. तर आज शक्यता असते की तुम्ही तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज पेक्षा जास्त खाल. त्याच्याने काय होईल, जो एक्स्ट्रा खाल्लेला अन्न असेल ना तो परत फॅट म्हणून स्टोअर होईल. हेच नुकसान कमी करायला मी आज चालायला आलोय. आता ह्या मागे एक दुसरा ऑप्शन सुद्धा आहे. तुम्ही आजच्या दिवसात थोडं कमी अन्न खाऊ शकता, फूड इंटेक कमी करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लेट जेवढी छोटी होते ना तेवढाच त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू मेंटेन करणं कठीण होऊन जातं. आणि त्यात मी एक राक्षसी ॲपिटाईट वाला माणूस आहे. मला भूक खूप जास्त लागते. माझे मसल्स आहेत बॉडीवरती जे मला बिल्ड करायचे आणि प्रिझर्व पण करायचे. त्यामुळे कमी खाण्याचा रिस्क तर मी नाही घेऊ शकत. काय करणार मग? चला, जिथं नॉर्मल डेजला 10,000 पावलं चालतो, आज 15,000 पावलं चालूया. तुम्हाला जर हे कॅलरीज